कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सूर्या, काय चाललंय हे सगळं? मला सांग, आपण इथे हे सगळं करायला आलोय का? हे बघ, आता ना आपल्याला आपल्या गावाला जाणं, आपल्या घरी जाणं ना जास्त महत्वाचं आहे। एकतर ना आपल्याला 5 दिवसात 5 लाखांची सोय करायची, ज्यातला 1 दिवस ना ऑलरेडी गेलाय अरे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली राजू हुशार आहे, मेहनती आहे। तिला ना एका कंपनीने नाही म्हटलं म्हणून काही फरक नाही पडणार आहे। तिच्या हळदीवर आणि हुशारीवरती विश्वास ठेवणारा कोणी ना कोणीतरी नक्कीच असेल की। नाही तुळजा, अरे शून्यातून काहीतरी करू बघणार एका पोरीचा असा अपमान केला, तिला जेलमध्ये टाकलं, याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं? अरे माझी राजू आहे ना, असं विनाकारण कोणाला त्रास देणार नाही माहितीये मला, तरी बी तिला नाही ना ते बोललेत, नाही ना ते तिचा अपमान केलाय तुम्ही। अरे तिला जेलमध्ये टाकलं तुळजा, कसं सहन करू मी? आणि ह्यांना जर आत्ताच नाही ना अडवलं तर पुढे जाऊन अजून कितीतरी भावांच्या कितीतरी बहिणींशी ते असंच वागू शकतात। गावाकडच्या पोरींची इज्जत काढू शकतात ती। मी त्यांना सोडून देऊ का आत्ता? नाही, मला यांना ना आत्ताच थांबवलं पाहिजे म्हणून माझा हट्ट आहे। तिला तोंड मॅडमनी ना माफी मागितलीच पाहिजे, आणि त्याशिवाय मी इथं हलणार नाही। आता हा काही माझा ऐकणार नाहीये, याला कसं समजावू मी? याचा शेवट कसा होणार आहे कोणास ठाऊक। मॉम, उद्या मिस्टर विल्सन आणि वुल्मर दोघंही मीटिंगसाठी आपल्या घरी येतात। हा जो काय तमाशा चाललाय बाहेर, तो जर त्यांनी बघितला तर मीटिंग कशी होणार, डील कशी फायनल होणार? कशी होणार? हे सगळं घडून आणणारी व्यक्ती जर आपल्या घरात असेल, मग बाहेरच्या लोकांना दोष देऊन काय उपयोग आहे? ऐश्वर्या प्लीज, उगीच कोणावर तरी भलते सलते आरोप करू नकोस। नाही, सरळच बोलते डॅड, हे सगळं या मूर्ख मुलीमुळे घडतंय। ऐश्वर्या, वाटतील ते बोलू नकोस हं. ती काही बोलत नसली तरी आज मी तिची बाजू घेऊन बोलणार आहे। आज काही कारण नसताना तू तिला कोंडून ठेवलंस आणि आता तीच दुश्मन असल्याचं सांगतेस। कारण तसे पुरावे आहेत ना। आज हिने सारंगसाठी मला टिफिन द्यायला लावलं आणि वाट बघायला लावली, पण स्वतः मात्र कुठेतरी गायब झाली। कदाचित तिला घरात हा गोंधळ निर्माण करायचा असेल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।